नमस्कार. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे. लोक सत्य काय आहे ते जाणून आहेत. जनता आमच्या सोबत आहे. भावनिक आव्हान करण्याची आम्हाला गरज नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पवारांवर केला. बारामतीचा मतदार सुज्ञ आहे, योग्य निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलं आहे. सगळ्या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली, तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही याची खात्री होती. शिवसेना सोबतही त्यांनी असाच निर्णय घेतला. आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मी अनेक निवडणूक अनेक चिन्हावर लढलो. एखाद्याच्या वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ, तर तसे होत नसतं. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. आपल्यावर अन्याय होणारा निर्णय होतील, पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे. त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेल्याचंही शरद पवार पुढे म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले की भाजपाचे संसदेत बहुमत आहे. सरकारने विरोधी पक्षाची चर्चा केली तर धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणत असतील तर विरोधक साथ आणि सहकार्य देतील. मात्र वेगळी भूमिका कोर्टात मांडणे म्हणजे या घटनांना आरक्षण न देण्याचे धोरण आहे. त्यामुळेच या वर्गावर अन्याय करणारा निकाल लागला आहे, असंही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की धनंजय मुंडे जे बोललेत त्यांनी राष्ट्रवादीत त्यांचा कालखंड गेला. त्यांच्या कितीतरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षात काम करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केलं आहे. ते मंत्री राहिले आहेत. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाड यांनी काय बोलावं, त्यांचे मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांना गरज नाही, असा टोला देखील शरद पवार यांनी यावेळी लगावला. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.